अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम लल्लाचं प्राणप्रतिष्ठा जी आहे ती आपल्याला राम मंदिरामध्ये होताना पाहायला मिळणार आणि त्याची जय्यत तयारी ही अयोध्येसोबतच देशभरामध्ये देखील आपल्याला होताना पाहायला मिळते आहे। अशात जे अयोध्येमध्ये जाणार आहेत त्यांच्यासाठी विशेष निमंत्रण देण्यात आलेले आहेत। असेच एक विशेष निमंत्रित माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम सर यांना देखील निमंत्रण आलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। एबीपी माझामध्ये स्वागत सर। कशा प्रकारे बघता आहात निमंत्रण तुम्हाला आलेलं आहे, काय भावना आहेत? निश्चितपणे 22 जानेवारीला प्रभू रामचंद्राचं प्राणप्रतिष्ठेसाठी मला उत्तर प्रदेश सरकारने संपूर्ण देशातून 508 लोकांना निमंत्रित केलंय स्टेट गेस्ट म्हणून। त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश सरकारने मला देखील निमंत्रित केलंय। मी हा माझा बहुमान समजतो, कारण लहानपणापासून आईपासून मी प्रभू रामचंद्राच्या गोष्टी ऐकत आलेलो आहे। रामाने काय केलं, रामाने वनवास कसा केला, आणि ह्या सगळ्या प्रकरणातून मला एक बाब निश्चित जाणवली की मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्यातलं वैशिष्ट्य जर मला कोणतं भावलं असेल तर वडिलांनी दिलेलं वचन, त्या वचनाची पूर्तता करण्याकरता प्रभू राम हे वनवासात म्हणजे निघाले आणि 12 वर्ष सत्तेचा मोह सोडला। आजच्या या कलियुगात असं होतं का? बऱ्याच वेळेला मुलं मोठी झाल्यावर आईवडिलांना विसरतात, घराबाहेर काढतात। त्यांच्याकरता देखील प्रभू रामचंद्राचा आदर्श डोळ्यासमोर येणं जरुरीचं आहे। या प्रभू रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठाच्या निमित्ताने हा संपूर्ण आपल्या देशात हा जो सोहळा साजरा होतोय याचा मला मनस्वी आनंद होतोय आणि आम्ही जगापुढे एक विशेष आदर्श घालून देत आहोत असं माझं स्पष्ट मत आहे। दुसरीकडे बघायचं तर तुमचं प्रोफेशन आणि राम हे एक वेगळं नातं म्हणावं लागेल। कशा प्रकारे बघता आहात एकूण रामाचं जे वैशिष्ट्य आहे त्याकडं, ते तुम्हाला न्यायनिवाडा जो समोर होताना दिसतो त्याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता? आज तुम्हाला सांगायला मला अतिशय आनंद होईल की माझा जन्म देखील हनुमान जयंतीचा आहे आणि मी जेव्हापासून वकिली करायला लागलो आहे तेव्हापासून मी फक्त गुंडांच्या, दहशतवाद्यांच्या विरुद्ध लढतो आहे। रामाने देखील काय राक्षसांशीच लढले, प्रभू रामचंद्रांनी राक्षसांशी लढले। मी हनुमान म्हणजे माझा वाढदिवस 2 तारखेला, एक इंग्रजी कॅलेंडरच्या तारखेप्रमाणे आणि दुसरा तिथीप्रमाणे हनुमान जयंतीला साजरा केला जातो। आणि अशा परिस्थितीमध्ये राक्षसांचा वध करणं, मग ते मनुष्य स्वभाव मनुष्य जातीतील असतील त्यांचा हे करणं, त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचणं, न्यायाची बाजू प्रस्थापित करणं, याच्यामुळे मला निश्चित उत्साह मिळेल, प्रेरणा मिळेल अशी माझी समजूत आहे। दुसरीकडे बघायचं तर येत्या काळामध्ये मोठा जल्लोष जो आहे तो आपल्याला 22 तारखेला होताना दिसणार आहे। तुम्ही कशा प्रकारे हा उत्सव जो आहे तो साजरा करणार आहात? तुम्ही तिथं जाणार तर आहातच, पण कशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडनं काही गोष्टी तुम्ही करणार आहात? 22 तारखेला देशाचे पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा आहे। तिथे जे विशेष निमंत्रित आहेत त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात त्याच्यामध्ये मी एक देखील आहे। हा मी माझ्या कुटुंबियाचा बहुमान समजतो आणि निश्चितपणे आम्ही संपूर्ण जगामध्ये जे अयोध्या आज आपल्या देशात नाही तर संपूर्ण जग 22 तारखेचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम पाहण्याची शक्यता आहे। कारण पंतप्रधान ज्या मनोभावेने त्यांची सेवा करणार आहेत, या प्राणप्रतिष्ठा करणार आहेत, मला वाटतं एक हा अलौकिक क्षण आहे आणि अपेक्षा अशी आहे की प्रत्येकाने हा क्षण आपल्या घरून बसूनही टिपावा। धन्यवाद। हे होते उज्ज्वल निकम ज्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि एकूणच जर का बघायचं तर मोठा उत्सव जो आहे तो आपल्याला 22 तारखेला देखील होताना पाहायला मिळेल। कॅमेरामॅन अजित कदमसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।